मी यांच्या जवळ असूनही मी तिथे होते हे यांच्या लक्षात आलं नाही. माझ्यावर एवढं प्रेम आहे असं म्हणतात, मग माझ्याकडे यांनी दुर्लक्ष का केलं? की खरंच त्यांना जाणवलं नाही ते असं वागले की मला काय वाटतं हे त्यांना ठाऊक आहे. सगळं सुंदर आहे, पण माझ्या मनातली सल मला स्वस्थ बसू देत नाही. तुम्ही इथे अशा का उभ्या आहात? तुम्ही? इथून हा जेजुरीगड पाहते आहे. सगळं जग कसं शांत झोपलं आहे. हो, आणि आपण जागे आहोत. परंतु तुम्ही का झोपला नाही? मी यांना भेटायला गेले होते, पण यांना जाणवलंही नाही की मी त्यांच्या जवळ आहे. कसला विचार करत होते कुणास ठाऊक. हे परत पहिल्यासारखे वागायला लागले आहेत. ते ज्यांच्याशी आतून जोडलेले आहेत त्यांच्याशी त्यांचं आंतरिक बोलणं सुरू असतं. तुम्ही कसं त्यांच्याशी या दर्पणातून बोलता तसं, परंतु कदाचित तुम्हाला ते बोलणं ऐकू येत नाही. तुम्हाला प्रधानजींचं असं बोलणं ऐकू येतं? ऐकू येतं, परंतु अर्थ बऱ्याच वेळा नंतर कळतो. तुमचे पती आज तुमच्यासोबत नाही, मी तुमचा एकटेपणा समजू शकते, पण माझे पती माझ्यासोबत असूनही मीही एकटीच. मी तर अजूनही यांचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे, परंतु अजूनही मला ते संपूर्णपणे कळलं आहे असं वाटत नाही. प्रत्येक वेळी सगळं नव्यानेच कळतं. प्रधानजींनी आजपर्यंत तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार केलेला नाही हे मी पाहिलं आहे. ते सतत आपल्या कामात मग्न असतात. ते तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही याची खात्री आहे मला. तुम्हाला यांना पाहून असं वाटतं का? तुम्ही काहीच सांगत नाही आहात, यातच सगळं आलं. म्हाळसा, तसं नाहीये. श्री खंडेरायांचं तुमच्यावर अपार प्रेम आहे. तुमचं आणि त्यांचं नातं हे जन्मजन्मांतरीचं आहे. तुम्हाला ठाऊक आहे की ते जर मला सोडून दुसऱ्या कोणाकडे गेले तर मी जगू शकणार नाही. मला माहित नाही मी माझं काय करेन ते. आव, तुमचं नाव बी ठाव नाही बघा. मी नारायण. नारायणराव. ती कांबळ आली होती बघा. बानू म्हणली की कडकाची थंडी आहे, तुम्ही काय वाड्यावर येणार नाही, हातच वस्त्र झोपणार आहेत ना, म्हणून आणली बाग. घ्या. एवढे कष्ट कशाला घेतले अजामेळ? अहो कष्ट कसले हो. बानू म्हणली की देव कांच्या रूपात भेटेल काही सांगता येत नाही, तेवढीच आपली सेवा नारायणराव. अजामेळ, तुम्हाला भेटल्यावर मला असं वाटलं की मी चंदनपुरीला खूप आधी यायला हवं होतं. इथे यायला मला तसा उशीरच झाला. असं का म्हणता तुम्ही? तुमच्यासारखी भाबडी, स्वच्छ, साधी माणसं खूप दुर्मिळ असतात अजामेळ. अहो हा तुमच्या मनाचा मोठेपणा बाग. अहो आम्ही चार चौघांसारखीच आहोत, त्यांच्यासारखी सुख आणि त्यांच्यासारखी दुःख. आपली आजच ओळख झाली आहे. एक विचारलं तर चालेल ना?
अहो विचार की कोण नाही म्हणते हा? अहो भली माणसं ओळखतो म्या. कसल्या चिंतेत आहात? आता तुम्हाला कसं सांगावं? अवघड वाटत असेल तर राहू द्या. नाही अहो असं काय करताय नारायणराव? अहो बानूचा बाप आहे म्या. पोरीचं वय दिसायला लागलं ना की बापाचं मन काळजीत पडणार. अहो बानूचं लगीन करायचं आहे. अहो वस्तीत तुमच्या मुलीच्या गुणांचं एवढं कौतुक ऐकलं आहे मी की एखादा राजाही आनंदानं स्वीकारेल तुमच्या मुलीला पत्नी म्हणून. हो तेच तर न ग मला. कसं आहे आपण आपलं हंतरून बघून पाय पासरावा. हा राज न ग देव न ग. आपण ज्या वस्तीत राहिलो वाढलो तसंच तिचं लगीन व्हावं असं वाटतंय मला. बाप तर आहातच तुम्ही पण त्याही पलीकडे खूप जीव आहे तुमचा तुमच्या मुलीवर. होय अव काळजाचा तुकडा आहे तो माझा. तिच्या डोळ्यात जरा जरी पाणी बघितलं ना काळजाचा ठोका चुकतो बघा माझ्या. चिंता नसावी. तुमच्या वास्तूत बेलाच्या झाडाखाली हळदीचं शिवलिंग पाहिलं आहे मी. कपाळावर भंडारा आहे तुमच्या. श्री खंडेराय सर्व काही मंगल करतील. म्हाळसा म्हाळसा तू कुठे आहेस? किती रात्र झाली? मी तुमच्या समोरून गेले तरी तुम्हाला कळलं नाही. मी इतका वेळ तुमच्या जवळ होते तरी तुमचं लक्ष सुद्धा गेलं नाही. असं कसं होईल? म्हणजे मी खोटं बोलतेय? म्हाळसा माझ्याकडून असं झालं असेल तर खरंच माझं चुकलं. असं म्हटलं म्हणजे झालं. म्हाळसा मी तुझी वाट पाहत आहे. मी एकाच ठिकाणी राहून किती अनोळखी असल्यासारखं झालो आहोत आपण. म्हाळसा ए गणुबा, अरे असं चेहरा कामून झालाय तुझा कावल्यासारखा. काय सांगू कसं सांगू कळत नाही का? काय कळत नसेल तर मी आपला चाललो बाबा. अरे तू कुठं थांब थांब थांब. अरे आठवण येते घरची. कुणाच्या? माझ्या. अरे कुणाच्या? वरडू नकस. हे असं असतंय तुझं. जबाबदारीनं काम करायचं म्हणतोय ना आता अजिबात तुझं काम म्हणजे लक्ष नाही. हा हे तुझं असं का होतंय ठाव आहे तुला? का म्हणजे खरं सांगायचं म्हणजे तुला झोप येईना कारण तुझं झालंय लगीन. या तुझ्या डोसक्यावर कामाचा बोज आहे डोंगरा इतका. बायका कोणासाठी राबावं लागतंय तुला? अरे मला बघ एकटा जीव साधा शिव ना बायका ना पोरा ना घर ना दार. आज इथं तर उद्या तिथं बिनधास. काय गड्यानो झोपला नाही बा अजून? नाही झोप येत नाही अजून. चालायचंच. नवीन जागा आहे म्हणल्यावर अशी वेळी काय झोप लागते वय तवा? तसं नाही व. तुमची वस्ती लय चांगली आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे यांना आठवण येते घरची. अहो पर तुम्ही बी पाठ टेकवली नाही काय अजून? हा अहो ह्यांचं लगीन झालेलं नाही तेव्हा ह्याच झोप येत नाही. चालायचं.
बरं तुमच्या परिस्थितीचं काय म्हणायचं? आमचं काय, माझं बी लगीन ठरतंय. तरीच तुम्हाला झोप येईना. कोण कुठलं नारायणराव तुम्ही हा? पण तुमच्याशी बोलून लई बरं वाटलं बागा. तुमच्या मोहर म्या उभा आहे, पण माझ्या डोसक्यातला गोंधळ कुठल्या कुठं गेला बघा. चंपाषष्ठीला वस्तीवर तळी भंडारा झाला असं ऐकलं मी. वय वय. मग गोंधळ कसा होईल? सगळं मंगल होणार. अरे बा, आली बघा हुडकत. अरे रात सराय आली आणि तू घरलाच आला नाहीस. अगं ह्यांच्याशी बोलत होतो बघ, या कसा गेला कळलंच नाही मला. ब्राह्म मुहूर्त जवळ आला आहे. आमच्या प्रस्थानाची वेळ जवळ आली. पुण्यांदा कधी भेट? योग येईल तेव्हा. जेजुरीला येणं झालं तर भेटूच. बा, अरे पाहुणं पहाटल निघणार म्हणून त्यांच्यासाठी भाकऱ्या केल्या होत्या. अरे उद्याच्याला वाटत खाता येतील ना त्यांना. हो पण ना, जा बेगी बेगी जाऊन देऊन येते ना. जा. बाय. तुम्हाला हे द्यायचं राहिलं. भाकऱ्या आहेत उद्यासाठी. सगळ्यांसाठी किती करतेस बाणाई? बाणाई, गुप्त संदेश आहे श्री खंडेरायांचा. पौर्णिमेच्या रात्री आकाशात जेव्हा खंडेरायांच्या कपाळावरचा भंडारा दिसेल तेव्हा खरे पठारावर खडावा घालून ये. देवा, मला ठाव आहे बघा. माझी प्रार्थना तुमच्या पतूर पोचली असणार आणि म्हणूनच तुम्ही मला भेटा येणार. आणि तसंच झालं. आता बानू, एकलीच कोणाशी बोलत होतीस? अग आधी आधी अगं बाण मला बघितलं ना, मी खडावा हातात घेतले आहेत. त्याला वेगळंच वाटायचं. त्याला कळायचं. काय कळायचं? असं काय झालंय? सांगते, आवाज नका करू. अगं कुणाच नाही उडकतीस? अगं बाला, त्यानं मला बघितलं तर मला तुला सांगता येणार नाही जे सांगायचंय ते. सांगणार आहेस का नाही? सांगते. तू म्हणजे काल रातच्याला आपल्याकडे ते पाहुणे आलं होतं बघ, ते मेंढरांचा व्यापारी. अगं त्यांनी मला सांगावा धाडला आहे. सांगावा? ते कोणाचा? खंडोबाचा. खंडोबाचा? अगं पर कसं आणि काय म्हणलं ते? अगं त्यांनी मला सांगितलं की पुनवच्या रात्री तुम्हाला भेटाय ये, आणि ते भी करे पठारावर. काय सांगते बानू? खंडोबांनी ऐकलं की तुझ्या मनातलं? वय ग,
आता एकदाच त्यासनी भेटते आणि समजा सांगते बघ वस्तीवर काय काय चाललं आहे ते. समद्यांनी माझ्या लग्नाचा घाटच घातलाय जणू. महाराज म्हणतात की तुमचं माझं लगीन होणं कठीण आहे आणि कोण कुठलं ते पोर ते बी मला हेच म्हणलं. त्यासनी सांगणार आहे म्या का त्यांच्या बिगर आता मला कोणी बी आधार राहिला नाही. वय वय पर बानू तुला एक सांगते नाही म्हणजे तू वस्तीवरचं समजा सांगशीलच त्यासनी पर औंदाच्याला कुठं आणि कसं भेटायचं हे बी विचार त्यासनी. वय ग ते बी विचारणारच आहे बघ. पर बानू आपल्याकडं आलेलं पाहुणं नेमकं मेंढराचाच व्यापारी होतं ना? होय की. पर असं काय विचारलं नाही पण मला असं का वाटतं या की ते पाहुणं तुला सांगावा द्यायलाच हात आलं होतं. हे बानू हे मध्येच काय काढलंस ग तू? कुणास ठाव वाटलं करावं असं म्हणून केलं. आणि कुणी आलं की बरं दिसतं ना. अगं मला चंदनाचा वास येतोय. म्हणजे चंदनाचा? कुणास ठाव असल बी. नाही ते व्यापारी असत्याल तर काय नाही पर ते नसत्याल आणि तुला सांगावं द्यायला हात आला असत्याल तर असं का ते कळना बघ. म्हणजे जर तुला काय सांगायचं असतं तर खंडोबाने सांगितलं असतं की. वय ग मग कशा पायी आला असत्याल ते पाहुणं वस्तीवर? त्यासनी काय बघायचं असेल वय. बरं ते जाऊ दे पर बानू तुझी आणि खंडोबांची भेट होणार बघ. आता तुम्हासनी कधी भेटते असं झालंय बघा देवा. प्रधानजी, प्रधानजी आपण थेट अंतर्महालात आलात. आधी आपण श्री लक्ष्मी देवींना भेटायला हवं होतं. आपण नंतर भेटलो असतो तरी चाललं असतं. त्यांना ठाऊक आहे हे काम किती महत्वाचं आहे ते. आपला प्रवास कसा झाला? उत्तम. बोलावे. देवा मी चंदनपुरीला गेलो. बाणाईशी भेट झाली. येत्या पौर्णिमेला तुम्ही करे पठारावर तिला भेटणार आहात हा गुप्त संदेश मी तिला दिला. तिने आपल्याला ओळखले तर नाही ना? नाही. देवा माझी काही निरीक्षण आहेत. बाणाई भक्तीच्या परिसीमेवर उभी आहे. तुमचं म्हणणं मला पटलं आहे. तुम्ही तिला भेटणं आणि तिचा अर्धभार्या म्हणून स्वीकार करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट
बाणाईचे वडील तिच्या विवाहावरनं खूप चिंतित आहेत. रीतिरिवाजांचं, माणसाच्या अपेक्षांचं आणि आपल्या मुलीच्या भविष्याविषयीच्या चिंतेचं ओझं त्यांच्यावर आहे. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, तिथे बाणाईच्या विवाहाचा घाट घातला जातो आहे आणि हे अतिशय गंभीर आहे. तिची चहू बाजूनी कोंडी होती आहे देवा.